मी घरगुती तुम्हाला 2 असे छोटे छोटे नुस्खे सांगणार आहे, टिप्स सांगणार आहे. ते तुम्ही लिहून ठेवा आणि अनुभव घ्या आणि लाखो लोकांना हे माहिती पाठवा तुम्ही. त्यांना पण निरोगी करा. तुम्ही झाल्यानंतर, तुम्हाला अनुभव आल्यानंतरही तुम्ही दुसऱ्याला सांगा. तर पहिलं आहे रसायन चूर्ण. त्याच्यामध्ये 3 वस्तू आहेत. गुळवेल आहे, आवळा आहे, गुळवेल, आवळा आणि गोखरू. गोखरू छोटावालाच घ्यायचा आहे, जे आपल्याकडे मिळतो तो. ह्या तिन्हीचं आपल्याला खलबत्त्यामध्ये पाटावरवट्यावरती पावडर करायचे आणि मैदा चाळणीने चाळून काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे. 3 वस्तू आता सममात्रेमध्ये, समान मात्रेत. गुळवेल आहे, आवळा आहे आणि गोखरू आहे. घरीच खलबत्त्यामध्ये पाटावरवट्यावरती कुटून आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे. सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना अर्धा अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घ्यायचा आपल्याला. दुसरा आहे हिरडा पावडर 100 ग्राम, ओवा पावडर 15 ग्राम आणि मोठा ओवा जर मिळाला तर तो 10 ग्राम आणि काळं मीठ 5 ग्राम. हिरडा पावडर आहे 100 ग्राम. छोटावाला हिरडा घ्या, मोठावाला हिरडा घ्या, इथं काही बघण्याची आवश्यकता नाही. कोणता हिरडा पावडर घ्या आणि हे घरीच करायचं आपल्याला. बी काढून टाकायची गुठली, घरीच पावडर करायचं आहे. हिरडा घेऊन यायचा आपल्याला. 200 ग्राम हिरडा आणायचा, म्हणजे 100 ग्राम पावडर होणार आहे. हिरडा 100 ग्राम, ओवा 15 ग्राम, मोठा ओवा मिळाला तर तो 10 ग्राम टाकायचा. नाही मिळाला तर काही अडचण नाही, हा पण 25 ग्राम तुम्ही टाकू शकता, जे आपल्याला घरी आहे तो. आणि 5 ग्राम काळं मीठ आहे. ते याचं पावडर करून हे पण आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. हे घरीच करायचं पावडर, खलबत्त्यामध्येच करायचं आहे, पाटावरवट्यावरतीच करायचं आहे. मर्दनम गुणवर्धनम, लाखो गुण याचे गुण वाढणार आहेत आपण हे पाटावरवट्यावरती किंवा खलबत्त्यात केलं तर. मैदा चाळणीने चाळून काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे. ह्याची घेण्याची पद्धत, सकाळचा जो आपण अल्पोहार करणार आहे, बालभोग घेणार आहे आणि 2 वेळचं जेवण करणार आहे, याच्या 10 मिनटानंतर अल्पोहार किंवा 2 वेळचं जेवण, याच्या 10 मिनटानंतर ते 15 मिनटानंतर गरम पाण्यासोबत हे 2 ग्राम, पाव चमच ते अर्धा चमच आपल्याला घ्यायचे. आता या दोन्हीचे फायदे, गॅसेस, अपचन, कॉन्स्टिपेशन, वजन कमी करण्यासाठी आणि मुख्य 4 बिमाऱ्या. आता ह्या 4-5 दिवसामध्ये मला 4-5 रोग्यांचे फोन आले की आमचं अपेंडिक्स वाढलेलं आहे, पोटात दुखते, खूप त्रास होतो आहे, कळ उठते. तर त्यांच्यासाठी मी टिप्स सांगले तर लगेच आराम झाले ते. आणि मुळासहित हे बिमाऱ्या काढून टाकणार आहे 40 दिवसामध्ये ते 90 दिवसात. कंटिन्यू 90 दिवस घ्यायचे. जड पदार्थ टोटल बंद करायचे. दुधाचे पदार्थ, गरिष्ठ पदार्थ, मैद्याचे, बाहेरचे तळलेले पदार्थ, रिफाईंड ऑइलचे पदार्थ. रात्री उशिरा जेवण बंद करायचं आहे. अपेंडिक्स, प्रोस्टेट, हार्निया, ग्रंथीसूज, गर्भाशयाचे आजार, कॉन्स्टिपेशन, पोटांचे आजार, ह्या सर्वांना मुळासहित काढणार आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, ताप असेल, हडीताप असेल, असे अनेक आजार. केस काळे करण्यासाठी रसायन चूर्ण जबरदस्त आहे. अगदी रसायन चूर्ण आपण मरेपर्यंतसुद्धा घेऊ शकतो. घरच्या घरी करा आणि याचा अनुभव घ्या, लाभ घ्या आणि हजारो लाखो लोकांनाही कळवा. सर्वांना जय गोमाता. रामकृष्ण हरी.